नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात। आजचा आपला मेनू आहे भरलेली वांग्याची भाजी। भरलेली वांग्याची भाजी म्हटलं तरी तोंडाला पाणी सुटतं। माझ्या आईच्या हाताची बनवलेली भरली वांगी आमच्या कुटुंबात विशेष प्रसिद्ध होती। कुणी पाहुणे आले की त्यांची पहिली फरमाईश म्हणजे आईच्या हाताची भरलेली वांगी। मग काय, आईलाही खूप उत्साह असायचा। भाकरी, भरली वांगी, लसणाची चटणी, दही आणि भाकरीवर लोण्याचा गोळा। आहा हा हा, तीच रेसिपी मी तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग पाहूया भरलेली वांग्याची भाजी। सुरुवातीला भाजीचं वाटण बनवून घेऊया। एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये थोडासा कांदा परतून घेऊया। कांदा थोडासा गुलाबीसर झाला की त्यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं आहे। हे किसलेलं खोबरं आहे, तेही परतून घेऊया। खोबरं थोडंसं गुलाबीसर झालं की त्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि हे एकत्र आपल्याला परतून घ्यायचं आहे। थोडंसं अजून गुलाबीसर झालं की मग आपल्याला ते गॅस बंद करून उतरवायचं आहे। हे परतलेलं मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ। त्यात आलं टाकूया, थोडी कोथिंबीर टाकूया आणि हे ओबडधोबड वाटून घेऊया। यात पाणी अजिबात टाकायचं नाही, हे असं कोरडंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे। पहा, हे असं ओबडधोबड वाटलेलं आहे। आता आपल्याला वांग्याचा मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। त्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं आहे ते आपण यात मिक्स करणार आहोत आणि ओबडधोबड बारीक वाटलेलं शेंगदाण्याचा कूटही यात घेणार आहोत आपण। त्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे, नंतर तिखट, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला आणि थोडासा हिंग टाकलाय, धण्याची पावडर टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे। यामध्ये थोडासा आपण गूळ टाकणार आहोत आणि 1 चमचा इतका आपण चिंचेचा कोळ यात टाकणार आहोत। यानी आपल्या या मसाल्याची टेस्ट एकदम छान येणार आहे। आता कोथिंबीर थोडीशी चिरलेली टाकलेली आहे। हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे हातानेच आपल्याला करावं लागेल कारण ह्याच्याने एकसारखं मिश्रण तयार होणार आहे। पहा, आपला मसाला किती मस्त तयार झालेला आहे। आता आपण हे जरा बाजूला ठेवूया। आता आपण वांगी बघूया। वांगी कशी आहे, अशी बारीक बारीक निवडून आणायची आणि जितकी ताजी असतील ना तेवढी भाजी आपली एकदम छान होते। त्याची देठं आपण काढून घेतलेली आहे। आता आपण जे काटे असतात देठावरती ते सुद्धा काढून मधनं आपण असे चिरून घेणार आहोत। 4 भागात चिरून आपण तपासून बघणार आहोत की त्यात काही किडकं वगैरे नाही आहे ना वांग, आणि मग पाण्यात टाकायचं आहे ते, म्हणजे वांगी काळी नाही पडत। हे सगळे आपण या प्रकारे चिरून घेऊया। आता या चिरलेल्या वांग्यांमध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे। मसाला भरताना व्यवस्थित दाबून भरून घ्या, म्हणजे वांग्याला चव खूप छान येते। सगळे भरून झाले की मग आपण कढई गॅसवर ठेवून त्यात तेल टाकूया आणि त्यामध्ये मोहरी टाकूया। मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला थोडं जिरं टाकायचं आहे। जिरंही तडतडलं की हिंग टाकायचा आणि त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि या फोडणीमध्ये आपल्याला हे सगळी वांगी जी भाजून घेतलेली आहे ती सोडायची आहे। व्यवस्थित सगळी आपण या तेलात टाकलेली आहे। आता हे आपण परतून घेऊया।
गॅस थोडा बारीकच ठेवायचा, नाहीतर आपला मसाला करपू शकतो. आता उरलेला जो मसाला आहे तो आपल्याला यात टाकून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि यावर झाकण ठेवूया. गॅस आपला बारीकच ठेवला आहे बरं का. झाकणावरती थोडंसं पाणी ओतूया आणि एक अर्ध्या मिनिटांनी उघडून झाकणावरचं पाणी त्यात ओतूया. थोडं थोडं पाणी ओतत आपल्याला वांगी शिजून घ्यायची आहेत बारीक गॅसवरतीच. ते घाई करायची नाही, मोठा गॅस करायचा नाही. बारीक गॅसवरती वांगी शिजली की त्याची चव खूप छान येते. आता थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि 10 मिनिटानंतर वांगी आपली शिजलीत का ते पाहू. वांगी आपली मस्त शिजली आहे. आपली भाजी तयार झालेली आहे. आता आपण ती वाढून घेऊया. वाह, भाजीचा वास सुद्धा इतका मस्त आलेला आहे आणि रंगही पहा, फार सुंदर दिसतंय. गरमागरम भाजी, भाकरी, त्यावर लोण्याचा गोळा. तुम्हीही करून पहा अशी वांग्याची भाजी आणि कशी झाली ती मला नक्की कळवा. धन्यवाद.